महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सुंदरराव मोरे महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा। कविता, गायन, मनोगते यांच्यासह विविध कलांचे सादरीकरण। शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचलित पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक सुनील बलखंडे व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापिका स्नेहा काळे व प्राध्यापक डॉक्टर मंगेश गोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी यांचे पूजन केले। यावेळी व्यासपीठावर प्राचार्य प्राध्यापक सुनील बलखंडे, उपप्राचार्य डॉक्टर महेश वल्ले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र सोमोशे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्या सर्वांची मराठी भाषा जतन आणि समृद्ध करण्याची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे नमूद केले। यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रथमेश मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्रातील मराठी शाळांच्या सद्यस्थितीवर भाष्य करून प्रत्येक मराठी व्यक्तीने अन्य व्यक्तींशी संवाद साधताना स्वतः प्रथमतः मराठीचा वापर करणे आणि त्यासाठी आग्रही असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले। कार्यक्रमात करण उतेकर या विद्यार्थ्याने माझे आजोबा ही भावस्पर्शी कविता सादर केली। विद्यालयातील विद्यार्थिनी वनिता चिकणे, साईशा निकम, दिव्या पवार, दीक्षा रिंगे, समृद्धी हातकमकर, कृशाली वाडकर, दिव्या जाधव यांनी अभंग मिस्त्री या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मृदुंगाच्या साथसंगतीने मराठी अभिमान गीत आणि काना वाजवी बासरी आदी गीते सादर करून कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले। श्रुती मोहिते या विद्यार्थिनीने स्वरचित कविता सादर केली। यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर मंगेश गोरे यांनी आजच्या आधुनिक युगामध्ये समाज माध्यमातून विविध जाती, धर्म, संस्कृती आणि बहुभाषिक असणारा समाज एकमेकांच्या संपर्कात येत आहे आणि त्यातूनच एकमेकांवर परस्परांच्या भाषा आणि संस्कृतीचा प्रभाव देखील पडत आहे। अन्य भाषिकांच्या भाषा आणि संस्कृती यांचा आदर करत असताना मराठी माणसाने आपली भाषा आणि विशेषतः मराठीतील बोलीभाषा आपल्या मित्र, परिवार आणि नातेवाईकांमध्ये वापरण्यासाठी आग्रही राहणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टर मंगेश गोरे यांनी व्यक्त केले। प्रमुख व्याख्याता म्हणून मनोगत व्यक्त करताना प्राध्यापिका स्नेहा काळे यांनी मराठी भाषेला लाभलेल्या समृद्ध साहित्य परंपरेचा उल्लेख करून विवा शिरवाडकर, केशवसूत यांनी लिहिलेल्या कविता आणि त्यांचा आशय आपल्या मनोगताद्वारे उलगडून दाखवला। यावेळी प्राध्यापिका स्नेहा काळे यांनी कविता नावाची स्वरचित कविता सादर करताना काव्य म्हणजे नेमके काय आणि काव्य निर्मितीतून काय साध्य होते याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या। आपल्या मनोगतामध्ये इतर स्वरचित कविता सादर करीत असतानाच प्राध्यापिका स्नेहा काळे यांनी सादर केलेल्या मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या काव्य गायनाला विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली। आपल्या मनोगताच्या अखेरीस प्राध्यापिका स्नेहा काळे यांनी महाविद्यालयीन तरुणांनी मराठी ग्रंथांचे, नियतकालिकांचे सातत्यपूर्ण वाचन केल्यास मराठी भाषा जतन करण्यासाठी आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची मोठी मदत होईल असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य प्राध्यापक सुनील बलखंडे यांनी मराठी भाषा जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात नियमितपणे उपस्थित राहून पुस्तकांचे अधिकाधिक वाचन करून उत्कृष्ट ग्रंथवाचक या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले। या सर्व कार्यक्रमाचे नियोजन मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रवींद्र सोमोशे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संयोजन समितीने केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा रिंगे आणि आभार प्रदर्शन दिव्या पवार या विद्यार्थिनींनी केले, तर भूमिका सुतार आणि कुणाली मोरे यांनी या विद्यार्थिनींनी कार्यक्रमासाठी रंगवली आणि सजावटीमध्ये विशेष योगदान दिले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर। हा असा वैभव जोशी इतकं सुंदर सहज लिहिणारा आणि त्याची एक गझल आहे। आणि अजून एक सांगेन की बालकवींची जी औदुंबरची कविता आहे तिचं रसग्रहण जे आहे ना ते खुद्द बालकवीला पण जमलं नसतं, इतकं सुंदर रसग्रहण त्यानं केलेलं आहे। यूट्यूबवर गेलात तर नक्की तुम्ही ते बघा की पहिलं तटावर हिळवाळी देऊन हिळा सावळा जरा वाहतो बेटा बेटा अशासाठी